कोल्हापुरात रेशन धान्य दुकानदारांचं आंदोलन आहे। रेशन धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी आता आंदोलनाची हाक देण्यात आली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं जातंय, तर रेशन धान्य दुकानदारांच्या वतीने आज राज्यभरात हे आंदोलन केलं जात आहे। परवाच एवढं मोठं बजेट झालं, त्या सबंध बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या 50,000 रेशन दुकानदारांच्या प्रश्नावर एक वाक्यही राज्य सरकार बोललं नाही। याचा आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि एवढंच नाही की रेशन व्यवस्था सक्षम केल्याशिवाय महागाईला पर्याय नाही। महागाईवर नियंत्रण करायचं असेल, रेशन व्यवस्था सक्षम झाली पाहिजे। नुसता गहू तांदूळ विकून चालणार नाही, गहू तांदळाबरोबर तेल डाळ साखर आली पाहिजे, आणि तरच सामान्य माणसाला महागाईला प्रतिकार करण्याची शक्ती तयार होऊ शकते। आज आम्ही दुकानदार आलेलो आहोत, उद्या आम जनतेला घेऊन सुद्धा याच पद्धतीचं मोर्चा निदर्शन करणार आहोत। आणि जनतेच्या ताकदीवर लोकसभेमध्ये जसा हिसका दाखवला, तसाच विधानसभेच्या काळात सुद्धा आम्ही सर्वजण एकत्र येऊन जनतेला बरोबर घेऊन हिसका दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।